तसे पाहिले तर बासुंदी बनवण्यासाठी 20 ते 25 मिनिट लागतात। आज आपण जराही दूध पावडरचा वापर न करता एकदम दाटसर लच्छेदार बासुंदी बनवणार आहोत, तेही फक्त 15 मिनिटांमध्येच। चला तर मग ही दाटसर बासुंदी कशी बनवली आहे ते पाहूयात। बासुंदी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचे दूध। बासुंदी बनवत असताना कधीही म्हशीचे दूध वापरा, कारण म्हशीचे दूध थोडेसे घट्टसर असे असते। बासुंदी बनवत असताना कधीही मोठे आणि सपाट बुडाचे पातेले घ्या, कारण दूध वर जात नाही आणि दूधसुद्धा छान आटल्या जाते। तर आता आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे। गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून हे दूध कंटिन्युअस हलवत राहायचे आहे, म्हणजे दूध वर जाणार नाही। दुधाला चांगली उकळी आली तरीसुद्धा या दुधाला आपल्याला 4 ते 5 मिनिट असेच आटवत राहायचे आहे, जेणेकरून दूधसुद्धा वर जाणार नाही आणि जी कडेनी साय आलेली आहे ती चांगली यामध्ये घोटल्या जाईल। तर इथे आपले जवळजवळ 4 ते 5 मिनिट झाले आहेत आणि दूधसुद्धा छान उकळले आहे। 5 मिनिट झाले की यामध्ये आपण 100 ग्रॅम खवा घालणार आहोत। खवा घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। खव्यामुळे बासुंदी चांगली दाटसर होते आणि चांगली एकजीव अशी मिळून येते। आता खवा घातल्यानंतर पुन्हा याला चांगले एकत्र मिसळून घेऊयात आणि खवा घालून हे दूध चांगले 7 ते 8 मिनिट परत उकळून घ्यायचे आहे किंवा शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे खवा यामध्ये एकसारखा मिसळला जातो आणि दुधाची कन्सिस्टन्सी छान ॲडजस्ट होते। तर सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत इथे मी जवळजवळ 10 ते 12 मिनिट या दुधाला चांगले आटवून घेतले आहे आणि खवासुद्धा यामध्ये छान शिजला आहे। जसा जसा खवा यामध्ये चांगला शिजला जाईल तसे तसे हे दूध चांगले घट्टसर असे होईल। तर इथे आपले दूध पहिल्यापेक्षा छान घट्टसर असे झाले आहे। असे दूध छान घट्टसर झाले की यामध्ये काही साहित्य घालणार आहोत। आता यामध्ये 4 मोठे चमचे साखर घालणार आहोत, त्याचबरोबर 2 चमचे चारोळे घालायचे आहे। सुकामेवा इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात। यानंतर इथे मी 6 ते 7 बदामाचे तुकडे, 5 ते 6 काजूचे तुकडे आणि 4 ते 5 पिस्त्याचे तुकडे घेतले आहेत। सुकामेवासुद्धा यामध्ये चांगला शिजवून घेणार आहोत। सुकामेवा घातल्यानंतर पुन्हा ही बासुंदी 3 ते 4 मिनिट शिजवून घेणार आहोत। ही बासुंदी शिजवून घेत असताना कुठेही गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची नाही किंवा लोसुद्धा ठेवायची नाही। मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही बासुंदी छान शिजवून घ्यायची आहे। तर सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जवळजवळ या बासुंदीला मी 15 मिनिट छान शिजवून घेतले आहे आणि इथे आपली बासुंदी चांगली दाटसर अशी झाली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालूयात। वेलची पूड घालून पुन्हा याला चांगले एकत्र मिसळून घेऊयात। बासुंदीमध्ये विलायची पावडर घालत असताना कधीही शेवटी घाला, म्हणजे विलायची पावडरचा स्वाद बासुंदीमध्ये शेवटपर्यंत जशास तसा राहतो। ही बासुंदी जशी जशी थंड होईल तशी तशी अजूनच दाटसर होईल। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निःशुल्क आहे। अशी बासुंदी पाहुणे आल्यानंतर चपातीसोबत, पुरीसोबत एकदम भारी अशी लागते। तुम्ही अशी बासुंदी एकदा नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।